स्नेहाने घाबरून संकेतला मिठी मारली. तिच्या अशा वागण्याचा त्यालाही अर्थ समजला नाही. पण ती थरथरते आहे आणि रडत आहे हे त्याला समजलं. वीरही स्नेहाकडे पाहतो तर तो डोळ्यांनी माहीत नाही म्हणतो. त्यांनाही भीती वाटू लागली. इतक्या दिवसात ती अशी कधीच रडताना हिरमुसताना त्यांनी पाहिलं नव्हतं. संकेत तिला शांत करू लागतो. आज पहिल्यांदा त्या दोघांना एकमेकांचा स्पर्श झालेला होता. संकेत थोडा कचरून तिच्या पाठीला हात लावून काय झालं विचारतो. तिनं त्याचा शर्ट गच्च पकडून ठेवलेला होता. तिला स्वतःपासून लांब न करता तसंच तिला शांत करू लागतो. हळूवार तिचे केस कुरवाळू लागतो. संकेत, हे बघ, तू सांगणार नाहीस तर मला समजणार कसं? तू का रडत आहेस? रडू नको, सांग काय झालं? आई काही बोलली का तुला? घरून काही कॉल आलात का? मम्मी पप्पाची आठवण येते का तुला? स्नेहा, कोणी काही बोललं का तुला? काही दुखतंय का? स्नेहा अजूनही रडत असते. संकेतची सहनशक्ती आता संपत आलेली असते. तो परत विचारतो, बोलशील का? काय झालं स्नेहा? थोड्या वेळाने तो रागात तिला बाजूला करतो. कळत नाही का तुला कधीचा विचारतोय काय झालं म्हणून? अंतर्यामी आहोत का आम्ही कळायला? तू का रडते ते? नुसतं रडतेस. काय विचारतो मी स्नेहा, काय झालंय? वीर त्याला डोळ्यांनी शांत राहायला सांगतो. तिला चेअरवर बसून पाणी देतो. रडून रडून डोळे लाल झाले होते. रडताना तिचे गाल नेहमी फुगायचे. नकट्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. तिला असं बघून संकेतचा राग कुठे पळून गेला त्यालाच नाही समजले. पण काळजात कुठेतरी दुखल्याचा भास झाला. तो तिच्याजवळ जाऊन गुडघ्यावर बसला. हाताने डोळे पुसले आणि प्रेमाने काय झालं विचारलं. आता ती पण बरीचशी सावरली होती. भीतीपोटी घाबरून बोलू लागते. मी ज्या कॉलेजमध्ये आहे तिथं एक मुलगा माझ्यावर प्रेम करायचा. त्यानं खूप वेळा मला प्रपोज केलतं. हे ऐकून संकेत आणि वीर एकमेकांकडे पाहत होते. बरं मग? मी त्याला नेहमीच नकार दिला कारण आम्ही मित्र होतो ना, ती त्याला इनोसंटपणे सांगत होती. पण तो तिच्या डोळ्यात स्वतःला हरवत चालला होता. मग? पूजा म्हणजे माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. मला आता ती सांगत होती. त्या मुलानं आज आत्महत्याचा प्रयत्न केलाय. तो सिरियस आहे. पोलीस चौकशीने त्यांना समजवले की प्रेमभंग झाल्यामुळं त्यानं असं केलं. त्यानं माझं नावही समजलं आहे म्हणून पोलीस उद्या माझ्या घरी जाणार आहेत. मम्मी पप्पाला समजलं तर ते मला मारून टाकतील. मी खरंच काही केलं नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या घरचं वातावरण कडक होतं म्हणून मी नेहमीच त्याला टाळतच आले. मी कधीच होकार नाही दिला हो. पण उद्या जर पप्पाला समजलं तर ते मला पहिलं मारतील आणि नंतर स्वतः जीव देतील. मुलीमुळं जर पोलीस दारात आले तर त्यांचीही नाचक्की होईल. मी काहीच नाही केलं. असं म्हणत परत स्नेहा रडू लागते. संकेत आणि वीरलाही तिची ही अवस्था पाहवत नाही. संकेत तिला बघूनच हळवा होऊन तिला नकळत जवळ घेतो. स्नेहाही विश्वासाने त्याला मिठी मारते. थोड्या वेळाने तो स्नेहाला शांत करून झोपायला सांगतो. जाताना परत स्नेहा संकेतला वळून पाहते. तो पण तिला डोळ्यांनी आश्वस्त करतो आणि छोटीशी स्माईल करतो. स्नेहा उद्याचा विचार करत सोफ्यावर झोपी जाते. इकडं संकेत फोन करून उद्याची सेटिंग लावतो. वकील असल्यामुळे त्यालाही हे काम अवघड नव्हतं. पण स्नेहाचं नावही कुठं गुंतवायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी संकेत आणि स्नेहा कॉलेजला जायला निघतात. वीर बाबांसोबत घरी थांबतो. आज पहिल्यांदा ते दोघेच गाडीत असतात. स्नेहाचा तो पडलेला चिंताग्रस्त चेहरा त्याला बघवत नव्हता. ते पहिलं हॉस्पिटलमध्ये गेले. त्या मुलाला त्याच्या घरातील लोकांना भेटले. जाताना संकेत त्याची चौकशी केली. तो मुलगाही आता स्टेबल होता. नंतर पोलीस स्टेशनमध्ये जातात. संकेत वकील असल्यामुळं त्याच्या ओळखी खूप होत्या. त्याच्या एका वकील मित्राला त्यानं ही केस दिलेली होती. पूर्ण सेटिंग लावून तो स्नेहाला सही सलामत त्या केसमधून बाहेर काढतो. तिचं नाव कुठंच येणार नाही याचा बंदोबस्त पण करतो. स्नेहा फक्त कारमध्ये बसून असते. थोड्या वेळाने संकेत येऊन झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह इतकं म्हणतो आणि घरी जायला निघतो. झाला की मॅडम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, आता तरी हास. त्याच्या अशा बोलण्याने स्नेहा त्याच्याकडे पाहते आणि थँक्स बोलते. तो घरी येऊन तिला ड्रॉप करून ऑफिसला निघून जातो. स्नेहालाही आता बरं वाटतं. इतक्या महिन्यांनी संकेताने ते बोलले होते. तो तिची काळजी घेतो ही फिलिंग तिला खूप भारी वाटत होती. ती फोन करून पूजाला सगळं सांगते. स्नेहाला वाटत असतं आता तरी आमच्यातला हा दुरावा संपेल अशा आशेवर ती दिवस घालवत असते. एके दिवशी संकेत बॅग भरताना दिसतो. स्नेहा, कुठं बाहेर चाललाय का तुम्ही? हे बघ, मी आधी सांगितलं होतं आपण फक्त समाजासाठी नवरा बायको आहोत. मी कुठे चाललो हे सांगायला मी तुला बांधील नाही समजवले. मी एकदा तुझी हेल्प केली याचा अर्थ आपल्यात सगळं ठीक आहे असा होत नाही. तू अजून लहान आहेस आणि जर पोलीस तुझ्या घरी गेले असते तर बदनामी आमची पण झाली असती. म्हणून मदत केली मी. दुसरा कोणताच अर्थ लावू नकोस. बरं जाऊ दे आता. टोकला आहेस तर सांगतो.
मी जर्मनीला चाललोय 15 दिवसासाठी. बाय. म्हणून तो निघूनही जातो. ती फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तशीच उभा राहते. कोणीतरी एखाद्या खोल दरीत फेकून दिल्याचा भास तिला होता आणि स्वप्नाच्या जगातून ती परत येते. लग्न झाल्यापासून स्नेहाचं हसू गायबच झालेलं होतं. एका रोबोटसारखी ती तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. तिची ही अवस्था पाहून एकदा आई स्वतःहून तिच्याशी बोलतात. तेव्हा इतके दिवस झाकून ठेवलेलं अश्रूंचा बांध सुटतो. स्नेहा, यात माझी काय चूक आहे असं विचारते. तुम्हाला माहीत होतं की तुमचा मुलगा लग्नाला तयार नाही. मग का तुम्ही जबरदस्ती लग्न करून आमच्या दोघांच्या आयुष्यपणाला लावलं आई? आई, अगं ती मुलगी चांगली नव्हती. मला नाही पटला तिचा स्वभाव. खूप मतलबी वाटली म्हणून मी नाही म्हटले. तू धीर धर, तुमच्यातही एक दिवस सगळं ठीक होईल. इतकं म्हणून निघून जातात. ती मात्र अश्रू गाळत खूप वेळ तिथेच बसते. तिच्या लक्षातही येत नाही मागे वीर त्यांचं बोलणं ऐकत असतो. त्यालाही खूप राग येतो म्हणून तो जिममध्ये जाऊन पंचिंग बॅगवर सगळा राग काढतो. थोड्या वेळात स्नेहा स्वतःला सावरून अभ्यास करायला निघून जाते. घरकाम, बाबाची थेरपीमध्ये तिला जास्त वेळ भेटत नसतो अभ्यासाला. संकेत परत येतो तेव्हाही तो तिला चक्क शब्द बोलत नाही. परत सगळं जैसे थे असते. स्नेहाच्याही एक्झाम जवळ असतात. असाइनमेंट लिहिण्यात ती गुंग असते. संकेत, हे बघ, मला लाईटनी झोप येत नाही. तू बाहेर जाऊन बस. हो, म्हणून ती सगळं उचलून बाहेर निघून येते. अशात आईची बहीण आणि त्याचा मुलगा भेटायला येतात. स्नेहा परत सगळ्यांचं करण्यात बिझी होऊन जाते. अभ्यासाला तिला कमी वेळ भेटतो. संकेतचा माऊस भाऊ मुलींच्या बाबतीत ही थोडा लूज कॅरेक्टर. एके दिवशी स्नेहा किचनमध्ये असताना तो मागून अचानक येऊन तिला पाठीला हात लावून वहिनी अशी हाक मारतो. त्याच्या अशा वागण्याने ती दचकून जाते. काय पाहिजे का भाऊजी? जरा डोकं दुखतंय, आल्याचा चहा करता का? म्हणत तो तिथेच थांबतो. मनीषच्या अशा वागण्याने स्नेहा घाबरून जाते. ठीक आहे म्हणून ती चहा ठेवते. तेवढ्यात संकेत पाणी न्यायला किचनमध्ये येतो. मनीष तिथंच उभा राहून तिला निहाळत असतो. ती सर्वतोपरी स्वतःला झाकायचा प्रयत्न करत असते. चहा झाल्यावरती त्याला द्यायला जाते तर तो तिचा हात पकडतो. स्नेहा घाबरून बशी सोडून देते तरी चहा तिच्या पायावर पडतो. चहा गरम असल्यामुळे ती आह म्हणून विवळते. संकेत पटकन जवळ येतो आणि मनीषला एक रागीट लूक देऊन स्नेहाला बेडरूममध्ये आणतो आणि फर्स्ट एड बॉक्स घेतो. संकेत, तिच्या पायाला हात लावत थोडी साडी वर घे. नको, मी लावते प्लीज. सांगतोय तेवढं कळत नाही का तुला? का नेहमी ओरडायला लागतं? तो वर बघतो तर तिच्या डोळ्यात पाणी असतं. त्याची नजर थोड्या वेळ तिच्यावरून हटत नाही. परत स्वतःला भानावर आणत तो पोळले तिथं औषध लावतो. तिच्या गोऱ्या पायावर गरम चहा पोळल्यामुळं लाल चट्टा आला होता. ते बघून त्यालाही वाईट वाटतं. आधीच ती नाजूक, त्यात हे असं. थोड्या वेळाने मी जाऊ का प्लीज? खूप काम आहे. आणि तुझे अभ्यास? तो करेल मी नाईटला. जाऊ? जा, पण त्या मनीषपासून लांब राहा, समजलं? हो. संकेत वीरला सगळं सांगतो. दोघे भाऊ कमी आणि मित्र जास्त असतात. दोघे मिळून मनीषला सरळ करतात आणि स्नेहाच्या वाटेला गेला तर काय परिणाम होतील तेही सांगतात. नकळत का होईना त्याला ती आपली बायको आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्याला होत असते. संध्याकाळी जेवताना आईंना तिच्या पायावरचा चट्टा दिसतो. त्या तिला विचारतात तर ती चहा भाजल्याचं सांगते. मावशी, अगं मग लक्ष कुठे असते? आता काय लहान राहिलीस का? लग्न झालंय, जबाबदारीने वाग. मावशी थोड्या रागात बोलताय. स्नेहाच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. संकेतलाही वाईट वाटतं पण तरी तो गप्प बसतो. 3-4 दिवस राहून सगळे आपापल्या घरी परत जायला निघतात. या दिवसात स्नेहाला काहीच वेळ भेटत नाही अभ्यासाला. ती आईकडून परीक्षेसाठी तिच्या मम्मी पप्पाकडे जायची परवानगी मागते. पहिले तर आई तू गेल्यावर बाबाकडं कोण पाहील म्हणून नाही म्हणतात. पण वीरमध्येच मी काळजी घेईल असे सांगतो. का कुणास ठाऊक त्याला तिची काळजी वाटत असते. 8 दिवसासाठी स्नेहा माहेरी जाते. जातानाही ते दोघे एक शब्दही बोलत नाही. पण स्नेहाचं जाणं संकेतला अस्वस्थ करत होते. नकळत त्याला तिची सवय लागली होती. न बोलता ती त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करायची. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं जागेवर. कधीच कोणत्या गोष्टीसाठी आवाज द्यायला लागायचा नाही. तिचा तो घरातील वावर. हे दोघे जरी बोलत नसले
तरी बाकीच्याशी बोलताना तिचं मधाळ बोलणं, खळखळून हसणं. आता तर आईच्या हातचं जेवणही त्याला गोड लागत नव्हतं. बेडरूममध्ये तिचं नसणं त्याला खलत होतं आता. तिची आठवण त्रास देत होती. मन हे मानायला तयार नव्हतं. पण आपल्याला असं का होतंय हे त्याला समजत नव्हतं. शेवटी त्याने वीरच्या रूममध्ये झोपण्याचा निर्णय घेतला आणि तडक तिकडे निघाला. इकडं ती माहेरच्या लोकांमध्ये अभ्यासात गुंग होती. त्याच्याकडून कॉल येईल अशी अपेक्षाही तिला नव्हती. आज तिचा लास्टचा पेपर होता. आईने संकेतला तिला आणायला सांगितलं होतं. तोही आतून आनंदात होता तिला पाहायला मिळणार, आज ती घरी परत येणार म्हणून. पण जोपर्यंत त्यांचं बोलणं होईल तोवर ती कॉलेजला पोहोचली होती. पेपर सुटल्यावर मस्ती करत ती बाहेर येत होती. तिला पाहून संकेत निशब्द झाला होता. चेहऱ्यावर मोठी अशी हसरी स्माईल, स्किन फिट टाईट जीन्स, त्यावर बेल स्लीवचा टॉप, हातात घड्याळ, दुसऱ्या हातात ब्रेसलेट, केस छोटा क्लिप लावून मोकळे सोडले होते. तो तिला पाहण्यात गुंग होता, पण ती त्याला समोर पाहून खूप घाबरली होती. तिला जवळ येऊन पाहताच संकेतला तिचा राग येऊ लागला होता, कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. अशी कशी ही? का हिला कॉलेजमध्ये लग्न झाले हे सांगायचं नाहीये? त्याच्या माघारी ती मंगळसूत्र घालत नाही असा गैरसमज त्याचा झाला. निघायचं? संकेत. अहो पण माझे कपडे घरी, बुक्स आहेत. एकदा घरी जाऊन जाऊयात का आपण? ठीक आहे, बस. परत संकेतने एकदा पण तिच्याकडे पाहिलं नाही. घरी गेल्यावर चेंज करून साडी घातली. ती जड पावलांनी सासरी निघाली. मुलगी एकदा लग्न करून गेली की ती जास्त दिवस माहेरी राहू शकत नाही. हवंच खरे. घरी आल्यावर पण संकेतला राग होताच. त्याच्या रागाचं शिकार नको व्हायला म्हणून ती आल्या आल्या बाबाकडे जाऊन 8 दिवसाच्या गमती-जमती सांगू लागली. जेवण झाल्यावर पण स्नेहा रूममध्ये जायचं टाळत होती. शेवटी तिला झोप अनावर होत होती म्हणून रूममध्ये गेली. तेव्हा संकेत तिथं नव्हता. थोडंसं हायस वाटलं तिला. नंतर ती झोपायला जात असताना अचानक संकेतने तिला ओढलं आणि भिंतीवर ढकललं. त्याच्या अशा वागण्याने ती जाम घाबरली होती. थरथरत होती. त्याने तिचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. तोंडच्या वासाने ड्रिंक केलेली असावी असा तिचा अंदाज होता. आज कॉलेजमध्ये तुझं मंगळसूत्र कुठं होतं? ते बोल लवकर, तो जोरात ओरडला. ते मी घालायचं विसरले, खूप घाई झाली होती आणि पूजा पण आली होती, मग विसरले, ती पटपट बोलली. सॉरी. हो का? बाकीचं आवरायचं नाही विसरली? मग तेच कसं काय आणि विसरायला ते काढलं का? ते रात्री ड्रेसमध्ये अडकलं होतं म्हणून. ठीक आहे. झोप. एक बोलू का? जर तुम्ही मला बायको मानत नाही, मग मी मंगळसूत्र घातलं किंवा नाही याचा तुम्हाला फरक का पडतो? हे तिचं बोलणं ऐकून त्याला ती वकिलाची बायको म्हणून शोभते असं वाटलं. अगदी शब्दात पकडलं होतं तिनं. पण मग स्वतःला सावरून घेतलं त्याने. परत तुझ्या सुंदर रूपाला भाळून कोणी आत्महत्या करू नये म्हणून विचारलं. आता प्रश्न उत्तराचा तास संपला, झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. अशात दिवस जात असतात. वीर आणि स्नेहाचीही गट्टी जमत असते. तिच्याशी बोलून ती किती बालिश आणि निरागस आहे हेच त्याला जाणवत असतं. संकेत बोलत नव्हता, पण दोघांची मस्ती बघून त्यालाही भारी वाटायचं. स्नेहाला पिरियड आले होते. ती कपाटात पॅड शोधत होती पण सापडत नव्हते. शिट यार, मी कसे काय विसरले? आता काय करू? बाहेर तरी कशी जाऊ मी? टिफिन पण करायचा आहे अजून. स्नेहा वेडी. मनात म्हणत तिचा शोधण्याचा कार्यक्रम चालू होता. शेवटी ती एक ब्लॅक कापड फाडते. नेमकं ते फाडताना संकेत बघतो आणि निघून जातो. थोड्या वेळाने स्नेहाच्या सोफ्यावर पॅडचं पॅकेट आणि चॉकलेट होते. ते बघून ती खूप खुश होते. संकेत ऑफिसला जाताना ती त्याला थँक्यू म्हणते. संकेत ही नकळत स्नेहाकडे ओढला जात होता. ह्यामुळं संकेत आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये भांडणं होत होती. राधिका, संकेतची गर्लफ्रेंड. तू जास्त जवळ जातोय तिच्या संकेत. आपलं आधीच ठरलं होतं की 6 महिन्यानंतर तिच्यात मेडिकल इश्यू आहेत. आई होऊ शकत नाही म्हणून तिला घटस्फोट द्यायचा. घटस्फोटाचा विषय निघताच संकेतच्या मनात चलबिचल होऊ लागली. वारंवार स्नेहाचा निरागस चेहरा त्याच्या तोंडासमोर येऊ लागला. बोल संकेत. राधिका त्याला जास्त इन्फ्लुअन्स करत होती. म्हणून मनातल्या विचारांना कसंबसं थांबवलं. मी केलाय विचार म्हणून तर मी कधीच तिच्याजवळही गेलो नाही राधा. ट्रस्ट मी. करते रे मी ट्रस्ट संकेत, पण भीती वाटते. तुम्ही दोघे एका घरात एका रूममध्ये राहतात गेले 5 महिने. आपली अमानत दुसऱ्याच्या हवाली करताना खूप त्रास होतो रे. मला समजते, मी काढतो मार्ग ह्यातून. हे तू मला 1 महिन्यापासून सांगतोय संकेत. मग मी काय करू राधा? मारू का तिला? अगं आपल्यापेक्षा किती लहान आहे ती खूप.
8-9 वर्षांनी. खूप निरागस आहे. 5 महिन्यात मी इतका बोललो तरी तिनं तोंड वर करून एक शब्दसुद्धा मला उलट बोलली नाही. खूप सहन करते ती राधा. तिची यात काय चूक म्हणून तिला हा त्रास? हो का? खूप काळजी वाटते. प्रेम उतू चालले वाटतं तिच्यावर. निरागस अँड ऑल. रब्बिश. आता तर मला असं वाटायलं की तू तिच्या प्रेमात आहे. राधा. व्हॉट राधा? तुला मी नको असेल तर सांग तसं. मी निघून जाईल तुझ्या आयुष्यातून. मी असं तुला तिच्या स्वाधीन होताना नाही पाहू शकत. काय जादू केला आहे तिने तुझ्यावर? समजून घे राधा, मी काढतो मार्ग. विश्वास ठेव. हा संकेत फक्त आणि फक्त राधाचा आहे. असं म्हणत संकेत तिला जवळ घ्यायला जातो. पण ती त्याला स्वतःपासून दूर लोटून देते. जोपर्यंत तू तिच्यापासून लांब होत नाहीस तोवर मला हात लावायचा नाही संकेत. त्या दोघांच्या नात्यांनी आधीच सर्व बंधनं तोडून टाकली होती. पण लग्न झाल्यापासून संकेत आणि राधा एकदाही जवळ आले नव्हते. पण आज त्याला पर्सनली फिजिकल व्हायचं असते. शेवटी तोही एक पुरुष कधीपर्यंत तग धरू शकेल? राधा त्याला लांब करत होती. शेवटी राधाही मनात विचार करते, आता मी ह्याला लांब केलं आणि हा तिच्याजवळ गेला तर, म्हणून ती त्याला मिठी मारते. तोही जवळ घेत, आय रिअली लव्ह यू स्नेहा. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. आय नीड यू. असं म्हणताच राधाने त्याला स्वतःपासून दूर लोटून दिलं. व्हॉट? तू तिला लाईक करतोस? असं म्हणत त्यांच्यात खूप वाद होतात. संकेतलाही कळत नाही आपण असं का वागलो म्हणून. शेवटी राधा त्याला निघून जायला सांगते. तो सरळ बारमध्ये जाऊन खूप दारू पितो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.